नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ASM टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अ डिझाइन लीड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इन द सेमीकंडक्टर अँड ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज. तर मित्रांनो, ASM टेक्नॉलॉजीज लिमिटेडने कर्नाटका गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? कर्नाटकामध्ये 510 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी. आणि हे इन्व्हेस्टमेंट ही कंपनी कशासाठी करत आहे? टू एक्सपांड इट्स इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज ASM टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया BPCL आणि SCI बद्दल. आणि मित्रांनो, या दोन्ही कंपनीसुद्धा शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे. BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि SCI म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, BPCL आणि SCIने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? क्रूड आणि पेट्रोलियम ट्रान्सपोर्टसाठी डेडिकेटेड मेरिटाईम नेटवर्क डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 49%ने इन्क्रीज होऊन 86.03 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 57.6 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 23.5%ने इन्क्रीज झाला आहे. आणि तो या Q3मध्ये आला आहे 2,435 कोटी रुपये. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 1,972 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इंजिनियर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड गेन्स ऑन सेक्युरिंग ₹106 करोड ऑर्डर फ्रॉम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. तर मित्रांनो, इंजिनियर्स इंडिया लिमिटेडला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची किंमत आहे 106 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला 10 महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 33%ने डिक्रीज होऊन 41 कोटी रुपये आला आहे. आणि याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 19%ने इन्क्रीज झाला आहे. या कंपनीच्या रेव्हेन्यूने तर मार्केटच्या इस्टिमेट बीट केलेच, त्याचसोबत ब्रोकरेजने सुद्धा ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडवर चांगले टार्गेट दिले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया गोदरेज इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोदरेज इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 76.86%ने इन्क्रीज होऊन 188.20 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 34.39%ने इन्क्रीज होऊन 4,824 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो,
याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज गोदरेज इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया भारत डायनेमिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडिया एक्सेप्ट्स $200 मिलियन मिसाईल डील विथ फिलिपिन्स. तर मित्रांनो, भारताला अशी अपेक्षा आहे की यावर्षी फिलिपिन्ससोबत $200 मिलियन मिसाईल डील साईन होऊ शकते, अशी रिपोर्टच्या माध्यमातून अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे भारत डायनेमिक्स लिमिटेड फोकसमध्ये राहील. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड विड्रॉस फ्रॉम वाइंड एनर्जी ट्रान्समिशन प्रोजेक्ट्स इन श्रीलंका. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने श्रीलंकामध्ये वाइंड एनर्जी ट्रान्समिशन प्रोजेक्ट्समधून माघार घेतली. तर मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.